संतवर्य योगीराज सद्गुरू राजाधिराज श्री शंकर महाराज यांचे लीला चरित्र शंकर गीता अध्याय पहिला. श्री सद्गुरू संतवर्य योगीराज शंकर महाराज समर्थ. ओम परमपूज्य परम सद्गुरू भगवान श्री कल्पतरू धैर्याचे जे महामेरू कृपासागर केवळ पाहुनी श्रींचे सुदिव्य चरण साष्टांग केले मी वंदन. श्रींनी सुहास्य वदने मज पाहुन वरदहस्त केलाच. श्रींच्या वरदहस्तात दिसले कैलास समस्त. शिवपार्वती त्या कैलासात स्पष्टपणे मी पाहिले. श्रींच्या वरदहस्तात शिवनिवास स्थान दिसत. मी अगदी झालो चकित दिव्य कैलास पाहिले. पार्वतीस म्हणती शंकर मी भूलोकी जाणार. घेणार आहे अवतार माझ्याच नावाचा प्रिये. अगदी आगळा वेगळा अवतार हा माझा सकळा. अंतरी विपरीत कळा रूढीपासून वेगळा. सहजासहजी मजला तर कोणीही न ओळखणार. मज जवळ न कोणी येणार दूर जातील पाहून. ऐसा विपरीत अवतार मी आहे घेणार. पार्वतीस शंकर वदत पार्वती झाली चकित. शिवपार्वती हा संवाद कैलास दृश्य सुखद. देखावा अगदी अलगद अंतर्धान जाहला. त्याच श्रींच्या वरदहस्तात दुसरा देखावा स्पष्ट दिसत. स्वामी समर्थ प्रकटत दिव्य शरीर तेजस्वी. शिवपार्वती संवाद ऐकला स्वामी काय म्हणती मला. हा विचार मजला स्फुरला स्वामी रोखून पाहात. काय स्वामींचे तेज दिसले कोटी सूर्य जणू प्रकटले. दिव्य तेजस्वी शरीर पाहिले मांडी भव्य प्रशस्त. स्वामींनी मजकडे पाहिले डोळे मजवरी रोखले. स्वामी काही न बोलले सुहास्य केले प्रेमाने. मग स्वामींनी काय केले दोन्ही बाहू लांबविले. दोन्ही पद वर उचलले गुडघे नेले छातीशी. गुडघे घेऊन छातीशी हातांची मिठी चरणांशी. बैठक ऐशी घालून खाशी समर्थ बसले डौलात. समर्थ ऐसे का बसले ऐसे माझ्या मनात आले. असे काही मज पाहिले समर्थांनी त्यावेळी. समर्थांच्या दिव्य दृष्टीत माझ्या प्रश्नाचे उत्तर दिसत. समर्थ ऐसे का बसत कळले मला त्यामुळे. समर्थांना मी न्याहाळले तोच शंकर महाराज प्रकटले. शंकर महाराजांना पाहिले ब्रह्मानंद जाहला. दोन्ही बाहू लांबविले समर्थांनी आधी दाखविले. अजाणू बाहू अगदी असले होते शंकर महाराज. समर्थांनी आधी दाखविले तसेच शंकर महाराज झाले. तशाच बैठकीने सुचविले मीच शंकर महाराज. समर्थांच्या दिव्य दृष्टीतुनी निस्संदिग्ध मज आले कळुनी. समर्थांचाच अवतार अवनी शंकर महाराज हे. काही न बोलता समर्थांनी सांगितले ते दिव्य दृष्टीतुनी. मी गेलो भाराऊनी समर्थ अंतर्धान हो. श्रींच्या वरदहस्तात तिसरे दृश्य लगेच दिसत. भगवान दत्त उभे असत समीप अष्टावक्रते. अष्टावक्रास दत्त म्हणत अवतार घ्यावा कलियुगात. अष्टावक्र अवतार घेत तेच शंकर महाराज. अष्टावक्र थोर अधिकारी गर्भात आईच्या असता उदरी. अगदी मुखोद्गत वेदचारी पाहा अधिकार केवढा. जनक राजाने प्रश्न करुनी
बंदीवासात ठेवले ऋषीमुनी, अष्टावक्र 8 वर्षांचे असुनी, समर्पक दिले उत्तर. त्यामुळे पंडित ऋषीमुनी, सुटले बंदी खाण्यातुनी, ऐसे थोर अधिकारी म्हणुनी, विख्यात अष्टावक्र ते. ऐशा या अष्टवक्रांचा अवतार कलियुगी मोलाचा, श्री शंकर महाराज यांचा तिसरे दृश्य पाहिले. 8 ठिकाणी वक्र असती, म्हणुनी अष्टावक्र त्यांना म्हणती. शंकर महाराज तसेच दिसती, अष्टावक्र अवतार. अष्टावक्र समर्थ शंकर, या तिघांचाही अवतार. असती महाराज शंकर, स्पष्टपणे कळलेच. शंकर महाराजांची सगळी छायाचित्रे विविध पाहिली. त्यांच्या डोक्यावर शेंडी जवळी, 3 बटा केसांच्या दिसत. प्रत्येक छायाचित्रात हा काय प्रकार असत, प्रश्न मला पडतसे. या प्रश्नाचे उत्तर या तिघांनीच दिले नंतर. संगती ही मनोहर कळली स्पष्टपणेच. 3 बटा डोक्यावर तिघांचा हे अवतार. असती महाराज शंकर, कळले मला निश्चित. शंकर महाराज शिवशंकर, शंकर महाराज समर्थ खरोखर. शंकर महाराज अष्टावक्र सुंदर, दृष्टांत स्पष्ट जाहला. एवढ्या ओव्या लिहिल्यावर दृष्टांत झाला मज सुंदर. अगदी सुप्रभाती गुरुवार, जागृतावस्थेमध्येच. पहाटे 4 वाजता उठलो, पांघरून घेऊन निजलो. जणू टीव्ही पाहू लागलो, दृश्य दिसती स्पष्टच. टीव्हीच्या पडद्यावर ओवीचे प्रथम चरण गरगर, फिरू लागले चक्राकार. फिरत दुसरे नंतर, चरण तिसरेही फिरत. चौथे चरण फिरू लागत, नंतर चरणे स्थिर होत. ओवी दिसली स्पष्टती, डोळे मी झाकलेले असत. वरती पांघरूणही घेत, जणू टीव्ही पाहत आहोत. त्यातूनही जाणवले चरण गरगर फिरत, नंतर चरण स्थिर होत. संपूर्ण ओवी स्पष्ट दिसत. लक्षपूर्वक वाचली, ओवी लक्षात ठेवली. उठून ओवी लिहून काढली. संपूर्ण ओवी पहा सगळी, पुढील प्रमाणे असेच. शंकर महाराजांचे चरित्र, रसाळ गोड पवित्र. ज्याला वाटे आपण पात्र, तोच सत्पात्र होतसे. ओवी किती महत्वाची, ओवी किती मोलाची. ओवी किती खुबीची, खोल अर्थ ओवीत. शंकर महाराजांचे म्हणून जे जे भक्त आहेत जाण, त्यांनाही ओवी वरदान. एवढी प्रभावी ओवी ही, ज्यांना खातरी आपण पात्र. त्यांनाच रसाळ चरित्र, त्यांनाच चरित्र पवित्र. गोड चरित्र त्यांनाच, असेच भक्त सत्पात्र. महाराजांचे वाचण्या चरित्र, त्यांनाच चरित्र पवित्र. करील हो निश्चित, ज्यांची भूमिका हीन पुरती. त्यांना दिसेल विसंगती. महाराजांच्या सर्व कृती चमत्कारिक दिसतील. महाराजांचे चरित्र सगळेच आहे विचित्र. घटना महत्वाच्या सर्वत्र, निश्चित कोणान ठाऊक. अघटित घटना पटूंच्या, घटना ज्या महत्वाच्या, कशा त्या मानवाच्या लक्षामध्ये येतील. कितीही असो बुद्धिवंत, चिकित्सक असो वा विख्यात, तो येथे हतबुद्ध होत. चालत त्याचे काहीना. मानवी बुद्धीला मर्यादा, चिकित्सेलाही कायदा. ज्यांचा पाहा वायदा, या सर्वांच्या पलीकडे. अशा विभूतींचे ज्ञान, कसे येणार हो कळून. येथे श्रद्धेचे कारण,
तेव्हाच काही कळेल. असे काही बुद्धिवंत प्रसिद्ध चिकित्सकही ख्यात, अकलेचे तारे उधळीत महाराज कृतीवर. तरीही महाराज शांत, बुद्धिवंतांचे प्रयत्न निष्फळ होत. मग महाराजांना शरण येत ऐशी फजिती तयांची. महाराजांचे चरित्र घटना घडल्या ज्या सर्वत्र, कुणान माहिती तिळमात्र हेच चरित्र वैशिष्ट्य. कुणास काही जाणवले तेच त्यांनी सांगितले, कोणी काही अनुभविले कथन केले त्यांनी. कोणास काही दृष्टांत झाले ते तयांनी वर्णन केले, प्रत्यक्ष जे जे पाहिले सांगतात ते तसेच. जे जे आपण ऐकले तेच लोक सांगत सुटले, असे अनेक प्रसंग रंगले विविध कथाही तशाच. अशा अनेक कथांतून संगती येते पहा दिसून, काही कथा पारखुनी घेतल्या आहेत त्यात त्या. अनेकांना भेटुनी निष्ठावंतांशी चर्चा करुनी, ऐकी व कथांची खातरी करुनी निश्चित केल्या कथा त्या. जेवढे देता येईल खरे प्रयत्न केले तेवढे पुरे, जे जे ठरेल खरे खुरे तेच लिहिणार असे मी. एवढे प्रयत्न करून नंतर महाराजांचा कौल लावून, जो आदेश येईल त्यांच्याकडून तेच लिहिले जाणार. सर्व भक्तांना एवढे मुद्दाम लिहिले तेवढे, शंका कुणान यावी पुढे म्हणून हे सांगितले. जो हे चरित्र वाचेल त्यावर विश्वास ठेविल, त्यालाच पहा कळतील योगीराज शंकर. एवढा वाजवूनी डंका ज्याच्या मनात येतील शंका, त्याला देऊनही सुवर्ण लंका शेवटी रंकच होणार. भारतात मुंबई इलाक्यात, जिल्हा नाशिक सटाणा तालुक्यात, अंतापूर गावाचे नाव असत. लहान खेडे गाव हे. या अंतापूर गावात एक गृहस्थ असे राहात, चिमणाजी त्याचे नाव असत. निष्ठावंत शिवभक्त, शंकराची पूजा अर्चा, नेहमी शिवलीलांचीच चर्चा. शिवमंदिराकडे सदा मोर्चा उभयतांचा असे हो. पत्नी गृहकृत्य दक्ष, नेहमी शिवोपासनेत लक्ष. ओम नमः शिवाय जपलक्ष करीत दोघे नेहमी. घरी कशाचीही ना वाण, धनधान्याची असे खाण. सर्व प्रकारचेही त्राण त्यांच्या ठाई होतेच. एवढी सुखे असून सारी एकच खंत होती उरी. पुत्र संतान नवते घरी हीच काळजी दोघांना. एवढे आपण शिवभक्त शिवकान इच्छा पुरवित, ऐसे कधी न आले मनात पती पत्नींच्या पाहा हो. यालाच म्हणावे खरा भक्त, जो कधीच काही न मागत, ऐसे कधीच न ये मनात निष्ठावंत भक्त तो. मनात उद्भवता कामना, निष्फळ होतसे साधना. क्लेश होती मना, जबाबदार आपण. फल न पडता आपल्या पदरा, दोष का द्यावे शंकरा. आपलाच गुन्हा असता खरा, शिक्षा कुणा मिळेल. चिमणाजी एके दिनी झोपले होते आपल्या सदनी. एक तपस्वी आला स्वप्नी, अग्निशिखे समतेजस्वी. पहाटेच्या समयात दिव्य तपस्वी स्वप्नात येत, दिव्य दृष्टांत त्यांना देत. तपस्वी वदती स्पष्टपणे, दिव्य साधू तेजस्वी. तेजपुंज तपस्वी, रूप मनोरम मनस्वी. खणखणीत म्हणाले, चिमणाजी उठ झटपट. संपले तुझे काबाड कष्ट, होईल आज तुझे इष्ट.
तुला हवे ते मिळेल. या अंतापुर शेजार दावल मलिक असे पीर, तेथून टाकता नजर झाडी तुला दिसेल. त्या झाडीच्या खाली भले भले वाघ दिसतील तुझ बसलेले, वाघांच्या घोळक्यात निजलेले बालक एक दिसेल. आजच तेथे जाऊन घाबरू नको मनातून, चटकन बालक घेऊन घरी आणून सांभाळ. एवढे स्पष्ट सांगून तपस्वी झाले अंतर्धान. चिमणाजी अगदी खडबडून जागा झाला लगेच. वंदन केले शंकराला, फार आनंद झाला त्याला. स्वप्न सांगितले पत्नीला, ब्रह्मानंद तिला तर. चिमणाजीस झाला आनंद, पत्नीस होई ब्रह्मानंद. घरात भरला परमानंद, आनंदी आनंदच. आनंदाने चिमणाजी दृष्टांत सांगे लोका माझी. लोक दर्शवून नाराजी टिंगल करू लागले. पारमार्थिक आपली वाटचाल, दृष्टांत जे जे होतील. साधना जी जी कराल, गुप्त अगदी ठेवावी. साधकांसाठी परमार्थाचा नियम असे महत्वाचा. उघडू नये कधी वाचा, तेव्हाच परमार्थ साधेल. लोकांनी जरी निंदा केली, केली सर्वांनी टवाळी. चिमणाजीची वृत्ती न ढळली, म्हणे जय शंकर. नित्य पहाटेस उठणे, स्नानपूजा जप करणे. शिवलीलामृत पारायणे, सोमवारी उपवास. साधना उभयतांची ऐशी, चालली होती प्रतिदिवशी. ओम नमः शिवाय वाचा अशी, चालतसे अखंड. दृष्टांत होता त्या दिनी, दोघांनीही स्नान करुनी. पूजा उपासना आटोपुनी, दोघे निघाले बाहेर. ओम नमः शिवाय जप करीत चालले झप झप. दृष्टांत स्थळा समीप, येऊन ते पोहोचले. जे जे दृष्टांतात पाहिले, ते ते सर्व प्रत्यक्ष दिसले. तोच बाळाचे रडणे ऐकिले, वाघही दिसले तेथेच. एक वाघीण त्या बाळावरती, उभे राहून दूध पाजीत होती. हे चालले ज्या वृक्षाखाली, बेलवृक्ष होता तो. हाच वृक्ष दृष्टांतात होता चिमणाजी ओळखत. धीर धरून पुढे जात, निर्भय होऊन चिमणाजी. वाघ वाघीण रोखून पाहात असता तेथे जाऊन. चिमणाजी ते बाळ उचलून छातीशी धरून परतला. बिल्ववृक्षाचे त्रिदल पान त्या बाळावर पडून, दोघेही ते बाळ घेऊन अंतापुरी परतले. वाघ राहिले तसेच बघत, बिल्ववृक्ष आनंदे नाचत. चिमणाजी ब्रह्मानंदी चालत, बाळ घेऊन घरी ये. त्या दिवशी उभयतांस होता कडकडीत उपवास. सोमवारचा तो दिवस लाभ अपूर्व जाहला. पुत्रलाभ झाला सुंदर, त्या दिवशी शंकराचाच होता वार. तो म्हणजे सोमवार. साधारणपणे इसवी सन 1800 सुमारास जाण. महाराजांचा जन्मदिन याप्रमाणे असेच. जन्मसाल जरी न निश्चित, मिती मात्र निश्चित असत. ते दिवशी शुद्ध अष्टमी होत, प्रकट दिन हा असे हो. बालकास असता पाहत, चिमणाजीस प्रेमे उमाळे येत. बाळाचे पटापटा मुके घेत, प्रेमानंदे चिमणाजी. पत्नी बाळास मांडीवर घेत, तोच पत्नीस पान्हा फुटत. चुटू चुटू बाळही दूध पीत, तृप्त माय लेकरू. महाराजांचा जन्म सोहळा अपूर्व आहे पहा सगळा. आनंदाश्रू घळघळा माता पित्यांचे वाहती. वंदून महाराज श्रीशंकर
जन्मवृत्त कथन मनोहर, हा पहिला अध्याय सुंदर, समाप्त येथे जाहला. अध्याय दुसरा. श्री सद्गुरु संतवर्य योगीराज शंकर महाराज समर्थ. जय जय महाराज श्री शंकर, भक्तांना जे कल्याण कर, स्मरता होती सुखकर, नमन त्यांना असो हे. शं म्हणजे कल्याण तर, कर म्हणजे जो करणार, कल्याण करी जो खरोखर, शंकर त्यांना म्हणतात. शंकर महाराजांस माझी विनंती, आपले चरित्र गहन अति, थक्क होऊन जाते मती, लेखणी काय लिहिलं. आपले चरित्र जे असत, त्याविषयी पुस्तकेही प्रकाशित, लोकही बरेच काही सांगत, विविध साधने अशीही. कोठे लागतसे संगती, कोठे जाणवते विसंगती, कोठे तर वादविवाद होती, कोठे काही भलतेच. असा तुमच्या चरित्राचा मार्ग काट्या कुट्यांचा, त्यातूनी मार्ग काढावयाचा अत्यंत कठीण काम हे. तुम्हीच मला सांगावे, तुम्हीच मला सुचवावे, तुम्हीच मला कौल द्यावे, निवाडा करावा तुम्हीच. करावे विचारांचे स्फुरण, करावी कल्पनांची उधळण, लेखन व्हावे रामबाण, स्फूर्ती ऐशी स्फुरावी. घटना स्फुराव्या सरसर, लेखणी चालावी झरझर, लिहून व्हावे भरभर, दिव्य चरित्र आपुले. माझ्या मानवी बुद्धीतुनी, विनंती केली आपुल्या चरणी, आपलीच सारी ही करणी, करते करविते आपण. आपल्या चरणास स्पर्शून, आपला आशीर्वाद घेऊन, वेगात चालले चरित्र लेखन, जयशंकर म्हणून. जन्म झाला मातेविण, ऐसे आले का कोठे घडून, मातेचा अधिकार म्हणून, त्रैलोक्यात श्रेष्ठच. मातेविण महाराज जन्मले, हे तो अघटित पहा घडले, अयोनी संभव अवतरले, धरणीवरती महाराज. 9 महिने वागविला, ज्या स्त्रीने पोटचा गोळा, त्या स्त्रीच्याच स्तनाला पान्हा फुटतो प्रसवता. 9 महिने उदरात बालकासजी पोषित, तिलाच पान्हा असतो फुटत, त्रिकाल बाधित सिद्धांत. माते विण जन्म होत नसे, महाराज माते विण जन्मले तसे, पहिला चमत्कार हा असे महाराजांच्या जन्माचा. माते विण पान्हा न फुटणार, परिचिमणाजीच्या पत्नीस तर, महाराजांस घेता मांडीवर, पान्हा फुटला जोरात. महाराजांच्या जन्माचा चमत्कार दुसरा हा गमतीचा, हाच बालक त्या माऊलीचा, सिद्ध सहजच जाहले. हीच माता महाराजांची, सिद्ध होतसे सहजची, कशी पहा चमत्कारांची, रीत न्यारी असेही. चिमुकला बालक पाहुनी, दाटले आनंदाश्रू नयनी, अष्टभाव आले उसळुनी, उभयतांच्या मनात. ही वार्ता अंतापुरात, वायुवेगाने पसरत, नागरिक सारे चकित होत, वृत्त कळता क्षणी. पाहण्या त्या बालकाला, लोकांचा घोळका जमला, जो तो चिमणाजीच्या घराला, वेढा देऊन थांबले. लोक पाहती विस्मयाने, चिमणाजीच्या पत्नीने, घेतले मांडीवर आनंदाने, पाजू लागली वात्सल्ये. मातेस प्रेम पान्हा फुटला, बाळ दूध पिऊ लागला, कौतुक वाटले सर्वांना, भारावून गेले ते.
धन्य चिमणाजी हो भले, आधी त्यांना स्वप्न पडले, स्वप्नाप्रमाणेच सारे घडले, स्वप्न खरे जाहले. ऐसे लोक वर्णन करती, जे आरंभी दोष देती, तेच नंतर भूषविती. चिमणाजीस यापरी, चिमणाजीच्या पत्नीचे, इतक्या पहा दिवसांचे, अतृप्त मातृहृदय तिचे, आज तृप्त जाहले. मातृत्व हा स्त्री जीवनाचा, क्षण अत्यंत महत्वाचा, आनंदाचा मोलाचा, फलश्रुतीचा असेच. झाड लावले हौसेनी, पाणी घातले नियमानी, जरतेन बहरले फळा फुलांनी, काय उपयोग वृक्षाचा. मुद्दाम गाय घेतली चांगली, नित्यवैरण तिला घातली, आणि ती जर का न व्यायली, केवळ खाण्यास काळती. जनावर विकता येईल, किंवा हाकलून दिले जाईल, स्त्रीचे कसे होईल, निंदाच होईल तिची. मातृत्व मिळणे स्त्री जन्माचा, हक्क आहे क्षणभाग्याचा, आधार याच मातृत्वाचा, सर्व जगास असेच. लोक येती लांबून, चिमणाजीस वदती नमून, आम्हा घेऊ द्या दर्शन, आपल्या बाळराजाचे. हा सामान्य नव्हे बालक, दिसतो हा त्रैलोक्य नायक, त्रैलोक्याचा हा चालक. म्हणती कोणी यापरी, कोणी म्हणती करुनी विचार, आज आहे सोमवार, हा शंकराचाच अवतार, आला कैलास सोडून. घेऊन बालकाचे दर्शन, लोक आनंदित होऊन, जाती एक एका मागून, आप आपल्या घरासी. ऐकून लोकांची ही वाणी, चिमणाजी ही अंतःकरणी, आनंदून गेला झणी, धन्यता वाटे अत्यंत. तोही मनात विचार करत, इतके दिवस जे शिवव्रत, निष्ठेने आपण आचरत, फळास आले असावे. नित्य आपण जो उपासिला, नित्य प्रेमाने पूजिला, जपध्यानाने आळविला, केली व्रते उपवास, साधना केली जी खडतर, त्यामुळेच भगवान शंकर, प्रसन्न होऊनी आम्हावर, कृपा केली शिवाने. ज्या शंकराने कृपा केली, ज्याने घटना ही घडविली, त्यानेच आपली तृप्ती केली, प्रसाद दिला पूर्व. याच भगवान शंकराचे, नाव ठेवावे बालकाचे, मन ऐसे चिमणाजीचे, सांगू लागले पत्नीस. लोक काय काय म्हणतात, मजलाही काय वाटत, सर्व सविस्तर सांगत, तिनेही मान्य केले ते. बाळ माझा कल्याण कर, जगतास असे शुभंकर, नाव ठेविले शंकर, स्पष्ट तिने सांगितले. चांगला मुहूर्त पाहून, बारशाचा दिवस ठरवून, नावही निश्चित करून, समारंभ ठरविला. बारशासाठी सर्वांस, गावातील स्त्री पुरुषांस, आमंत्रणे दिली खास, केली सर्व तयारी. अगदी समारंभपूर्वक, बारसे केले जमले कैक, सगळे सोयरे भाविक, अगत्यपूर्वक आलेच. सर्वांच्या मनी नाव शंकर, पित्याच्या मनात शंकर, मातेने ठरविले शंकर, नाव शंकर ठेविले. बारशास जमलेले भाग्यवान, ज्याने सृष्टी केली निर्माण, शंकर नाव सर्वांनी ठेवून, बारसे याचे जेवले. जग ज्यांनी निर्माण केले, त्यांचे बारसे जे जेवले,
त्यांचे भाग्य केवढे भले, धन्य जन होते सारे. जय जय प्रभो श्री शंकर, पाप आमचे भयंकर, व्हावे आम्हा शुभंकर. प्रार्थना चरणी आपुल्या, बारसे झाले जोरदार, आनंदून गेले अंतापुर. जो तो ब्रह्मानंदात असे चूर, आनंद नगरी दाटला, माता बाळास घेऊन. हाक मारी शंकर म्हणून, बाळ लगेच मान वळवून, पाहात राही टकमका. शंकर म्हणता चिमणाजींनी, हात पाय वर करुनी. ओ ओ ओ सतत करुनी, बाळ खेळे आनंदे. आपण नाव जे ठेवले, ते बाळास पसंत पडले. आपण नाव जे ठेवले, ते बाळास पसंत पडले. याचे पुरावे अनुभवले माता पित्यांनी त्यावेळी. पत्नी आणि चिमणाजीचा काळ आतापर्यंतचा, शिवोपासनेत मोलाचा गेला होता कष्टात. अगदी आतापर्यंत होते शंकर उपासनेत, आता शंकराच्याच सानिध्यात उभयताही रंगले. करी शंकराचे कौतुक, खेळवून देती त्याला हाक. खेळणी त्याच्या भोवती कैक, विविधाकृती रंगाची. दोघे शंकरास खेळवित, मधुन पाळण्यात निजवित. प्रेमाने त्याला झोका देत, मंजुळ गाणी म्हणून. शंकरास घेई केव्हा माता, शंकरास घेई केव्हा पिता. शंकरास घेऊन उभयता, जाती शंकर दर्शना. शंकरास न्हाऊ घाली माता, मातेने शांत पाजविता. झोपी जाई थोपटिता, कधी न भोकाड काढले. स्वतः बाळलीला करून, माता पित्यास संतोषवून. येणारेही आनंदून, जाती शंकरा पाहून. विविध बाळलीला करून, विविध चाळे दाखवून. सर्वांस सोडिले मोहून, ऐसा बाल शंकर. याप्रमाणे शुक्लेंदुवत, बाळवर्धिष्णू तो होत. शंकर सवंगडी जमवित, दंग खेळामध्ये तो. बोल शंकर बोले बोबडे, माता पित्यांचे कानी पडे. बोबडे ऐकण्याची सवय जडे, माता पिता तुष्टती. बोबडे बोल पुत्राचे, वाटती लाख मोलाचे. अशा मात्या पित्यांचे, भाग्य थोर असेच. एवढ्याच साठी कैकांनी, व्रतवैकल्ये आचरुनी. तरीही अशा लोकांच्या सदनी, कधी न हलला पाळणा. भाग्यवान ते खरे असत, ज्यांच्या घरी बाळ रांगत. बोबडे बोल वेद वाटत, ज्यांचे त्यांनाच कळणार. थोडा मोठा झाल्यावर, शंकर उठे लवकर. आणि स्नान आटोपल्यावर, भस्मचर्ची सर्वांगा. दृष्टकोणाची लागू नये, इडापिडा बाधू नये. नजर कोणाची लागू नये, म्हणून माता काय करी. तीट लावी गालावरी, ओवाळी मिठ मोहरी. मिरच्या उतरवून टाकी सत्वरी, बाळ शंकरावरूनी. शंकराला खेळवित, माता पित्यांचा दिवस जात. अगदी आनंदात मजेत, दिवस जाई दोघांचा. सकाळी उठे शंकर, स्नान करूनही लवकर. भस्म लावी अंगावर, गावाबाहेर जातसे. गावाबाहेर अरण्यात, जेथे वनश्री सुशोभित. जेथे सर्वत्र असे शांत, वृक्षाखाली बसतसे. तो वृक्ष कोणता होता, कोणासही तो माहीत नव्हता. सहज शंकर जात होता, होता बिल्व वृक्ष तो.
हा बिल्ववृक्ष असत, तेथेच बसणे असे युक्त, जाणीवपूर्वक योजना नसत शंकराची त्यावेळी. नाहीतरी श्री शंकर कोणत्या वृक्षाखाली बसणार, कोणता वृक्ष आवडणार, माहीत असे सर्वांना. बिल्ववृक्षाखाली आसन, पडलेल्या बिल्वपत्रांचे असून, त्यावरी मांडी घालून, ध्यानस्थ बसे शंकर. ध्यानस्थ बसे कधी तास, कधी बसे तासनतास, कधी तर सबंध दिवस, ध्यानस्थ राही शंकर. माता पिता काळजी करीत, शंकर कोठे गेला असत, वणवण शोधार्थ हिंडत, दमुनी येती घरास. शंकर संध्याकाळी येत, माता पित्या त्यास म्हणत, बाळ तू कोठे असे जात, काळजी आम्हा वाटते. आई तू अगदी मुळीही, करू नकोस काळजीही, मी कोठेही जात नाही, शोधू नका कोठेही. घरातच राहा बसून, त्रस्त नभा मज हुडकून, त्रस्त नभा मज हुडकून, मी येईन आपणहून, घरातच असा दोघेही. ऐके शंकर असे म्हणत, माता पिता दोघे ऐकत, बाळ केवढा धीर देत, धन्यता वाटे दोघांना. शंकर जाई अरण्यात, बिल्ववृक्षाच्या खाली बसत, ध्यान लावून निवांत, दृश्य मोठे मोहक. वारा झुळझुळू वाहत, बिल्ववृक्षाचे पान गळत, ते गिरक्या घेत घेत, पडे शंकर मस्तकी. बिल्ववृक्षाच्या तळी धरणी, बिल्वपानांच्या आसनी, शंकर बसले ध्यान लावुनी, बिल्वदलेही शिरावर. दृश्य इतके हे सुंदर, कोण वर्णन करणार, कुणीच नव्हते पाहणार, उणीव होती याचीच. जे जे दृश्य पाहत, ते ते काही न सांगत, बिल्वधरणी वायू असत, साक्षीदार बघणारे. अरण्यात जाता येताना, हिंस्र पशु भेटती नाना, त्यांना पाहुनी मुळीना, भ्याला शंकर कधीही. हिंस्र पशु अत्यंत क्रूर, नुसते त्यांना पाही शंकर, डोळे फिरवून गरगर, निघून जाती पशु ते. पशुपती शंकर ज्यांचे नाव, त्यांच्यावर कसा घालतील घाव, घाव घातला उलटेल डाव, माहीत होते पशूंना. जनावरे हे ओळखित, मनुष्यास मात्र हे न कळत, निष्कारण जीभ विटाळीत, दुःख सागरी पडतात. ध्यान संपल्यावरती येत, शंकर अंतापूर गावात, कीर्तन कथा देवळात, चालती तेथे थांबत. मनोभावे ऐके कीर्तन, भजन ऐकूनी करी भजन, कोठे चालता नामस्मरण, नामस्मरण करीतो. सर्व धार्मिक कार्यक्रमात, मनोभावे भाग घेत, सर्व कार्यात रंगून जात, नंतर घरी येतसे. शंकराचे वागणे पाहून, जो तो चकित होऊन, एवढे वय लहान असून, धार्मिक वृत्ती केवढी. खाण्यापिण्याचे याचे वय, याला कशाचे नाही भय, धन्य असे याची माय, अध्यात्म याला आवडे. अरण्यात ध्यानस्थ बसतो, कीर्तनास हजर असतो, मंदिरातही भजन करीतो, प्रवचन ऐके प्रेमाने. अलौकिक याची असे रीत, ऐसा बालक कोठे न मिळत, लक्ष याचे परमार्थात, अन्य काही न आवडे. शंकराच्या वागण्यानी, लोक गेले हो मोहुनी,
जो तो विचार करिमनी सामान्य बालक नव्हे हा. अंतापुरच्या लोकात हाच विचार चर्चिला जात. सर्वांना अभिमान वाटत शंकर आपल्या गावाचा. कोणी म्हणे हा न सामान्य नर, कोणी म्हणे हा अवतार, कोणी म्हणे हा ईश्वर, कोणी म्हणे हा शंकर, कोणी म्हणे याचा अधिकार कोणासही न कळणार. योग्यता याची असे पार मानवी बुद्धी पलीकडे. लोक प्रभावित एवढे होत माता पित्यास सर्व सांगत. माता पिता सर्व ऐकत आनंद वाटे तयांना. आपल्या पुत्राविषयीचे मत ऐकून लोकांचे हृदय माता पित्यांचे अभिमानाने भरतसे. सर्व अंतापुर गावात शंकर हाच विषय चालत. आता पुढील अध्यायात पुढचा कथा भाग पाहूया. नमून महाराज श्री शंकरा. बारसे बाळलीला हा सारा अध्यायसे दुसरा समाप्त येथे झाला. संतवर्य योगीराज सद्गुरु राजाधिराज श्री शंकर महाराज की जय.